सर्वांना प्रेज द लॉर्ड. डेली डिवोशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या मननासाठी आपण शास्त्र भाग निवडला आहे. इर्मया 18 वचन 1 आणि 2 वचनात असं लिहिलं आहे, परमेश्वरापासून जे वचन इर्म्याला प्राप्त झाले ते हे, उठ कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. हालेलुया. परमेश्वरापासून इर्म्याला वचन प्राप्त झालं आहे की उठ कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. आणि मग ज्यावेळेस इर्मया उठतो, कुंभाराच्या घरी जातो, त्यावेळेस इर्मया पाहतो की कुंभार आपल्या चाकावर मातीला आकार देत आहे. हालेलुया. खरोखर प्रियांनो, कुंभाराचं घर म्हणजे काय तर ते मंडळीचं प्रतीक आहे, चर्चचं प्रतीक आहे. ज्यावेळेस आपण देखील उठतो आणि परमेश्वराच्या घरात जातो, त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला आकार देत असतो. परमेश्वर त्याच्या सेवकाद्वारे आपल्या जीवनामधल्या कमी घटी काढून, आपल्या जीवनातले पाप, चुका आणि आपल्या मधल्या नको असलेल्या चुकीच्या गोष्टी परमेश्वर काढतो आणि आपल्याला सुंदर असं पात्र घडवतो. आणि प्रियांनो, आपल्याला त्याच्या सेवेसाठी सज्ज आणि तयार परमेश्वर करत असतो. म्हणून प्रियांनो, कुंभाराच्या घरात जाणं कधीही न थांबवता आपण त्या कुंभाराच्या घरात म्हणजे परमेश्वराने निवडलेल्या ठिकाणी, मंडळीमध्ये आपण जायला पाहिजे. कारण परमेश्वर त्या ठिकाणी जसं कुंभार त्या चाकावर त्या मातीला आकार देतो, तसं परमेश्वर आपल्या घरात, मंडळीमध्ये आपल्याला आकार देत असतो. या सुंदर वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव. आमेन.